एवढा मोठा झालास तू, एवढा मोठा झालास, चिंग फुटली तुला? हा, आम्ही नसताना एवढा हट्टीपणा करायला लागलास? घरच्यांनी सांगितलेलं ऐकलं नाही, बायकोने सांगितलेलं ऐकलं नाही. हा, तुझं तेवढं खरं. सांगितलं ना खरं काय ते मी सगळं. अरे पण हे सगळं करायची गरजच काय तुला? गरजच काय? ताई काकी, आपण याबद्दल शांतपणे बसून बोलूया ना. तुम्ही प्लीज शांत व्हा. ताई काकी, अगं दुम नाही का त्याला मारायला? प्लीज शांत हो, मोठा झालाय तो. सिद्धू तू तर गप्पच बस. तुम्ही मुलं आता मोठी झालात रे खूप. हा, घरच्यांचे संस्कार, नाती, कुटुंब सगळं विसरलात ना? ताई, अगं तुझा राग मी समजू शकते, पण तू समजून घेणं, शांत राहा. नाही मोठ्या बाई, आपण शांत राहिलो, समजून घेतलं तर हे जास्त चेपाडा. सिद्धूच्या बाबतीत पण हेच झालं ना? नाही मोठ्या बाई, तुम्ही पण घ्या मारा ह्याला, मारा. सिद्धू चुकलेला तेव्हा मी मारलेलं ना त्याला, तुम्ही पण मारा. बास ताई. अगं मुलं चुकतात म्हणून आपण त्यांना शिक्षा करतो, पण आताच्या मुलांना शिक्षा करायची म्हटलं तरी भीती वाटते ग. त्यांना वाईट वाटेल, त्यांना राग येईल आणि ती आपल्यापासून दूर जातील. मोठ्या बाई, हे आपण यांची एवढी काळजी करतोय, पण हे सगळे असं वागताना जरा तरी कुटुंबाचा विचार करतात का? ताई, बरोबरच करतीयस तू. इतके दिवस या अर्चना समोर दादागिरी करत होता, आणि आता ताई आलीये ना, तर बघा कसा वटणीवर येईल ते. हो, ही त्याला वटणीवर आणू शकते. खरंच यांना ना मुलांना समजूनच घेता येत नाही. मी माझ्या मुलाच्या बाबतीत असं अजिबात नाही करणार. या ताईचा अवतार बघता ही सुहासकडून चावी घेतल्याशिवाय राहणार नाही. बापू आणि मी जिवंत आहोत अजून. तुला कोणी हक्क दिला रे चावीच्या बाबतीत निर्णय घेण्याचा? तू लहान आहेस, लहानच राहा. हो, लहानच राहतो मी, आयुष्यभर लहानच राहतो. तुम्ही सांगताय ना तसंच करतो, पण आता तुम्ही सांगितलं तसं केलं नाही ना मी, म्हणजे चुकलो मी. मग मार मला. पण थांबली कायस तू? मार मला, मार सुहास भाऊजी, झाडू तुटो असतोवर मार. बापूंनी सुद्धा त्या दिवशी सगळ्यांसमोर मला कानाखाली मारली, आता तूही मार. हात दाबणे तुम्ही मला एकट्यात शांतपणे घेऊन बोलू शकला असता, पण नाही, तुम्हाला मला सगळ्यांसमोर मारायचंय. सगळ्यांना दाखवून द्यायचं की हा चुकीचा आहे. बाप झालोय ग, निदान माझ्या बायको समोर तरी, उद्या माझ्या पोरी समोर पण मारा. बघ, चुका सुधार ना आत्ताच. अरे कुठल्या चुका, काय चुका? तुमचं ऐकलं नाही हे? पण तुम्ही कधी माझं मत मांडण्याची संधी दिली का मला? सख्खा भाऊ असून सुद्धा नमाचं लग्न ठरवताना तुम्ही मला विचारलं का? कायम गृहीतच धरलं. मला पुढच्या शिक्षणासाठी सुद्धा गुळपुळी बाहेर जाऊ दिलं नाही ना, माझे निर्णय मला घेऊ दिले. कधी गृहीत धरलं तुला आम्ही? नेहमीच. प्रत्येक निर्णय घेताना तो मला मान्यच असेल हे तुम्ही मला नेहमी गृहीतच धरलंय. आपल्याच घरात आपल्याला हवं तसं जगता येत नाही. आपल्या इच्छा आकांक्षांना काही किंमतच नसते. आपले मतं मांडता येत नाही तेव्हा किती त्रास होतो माहिती? हो, इतके दिवस त्रास नाही झाला, मग आता कसा झाला? त्रास होत नव्हता कारण मला त्या गोष्टीची जाणीव नव्हती, पण आता सिद्धू दादामुळे मला त्या सगळ्या गोष्टींची जाणीव झाली. म्हणजे तू भडकवलंस याला? वाटलंच. माझा सुहास असा वागणाऱ्यातला नाहीच आहे, त्यानेच बिघडवलंय त्याला. असं काय सांगितलंस रे की ज्याच्यामुळे तो इतका बदलला? आई, मला त्यांनी काही भडकवलेलं नाहीये, पण तुम्ही सुद्धा दादाला तसंच वागवलत ना, आणि आता मलाही तसंच वागवत आहे. म्हणजे आम्ही आमच्या मनासारखं काही करायचंच नाही का? आपल्या निर्णयामुळे इतरांना तर त्रास होणार नाही ना, आणि मुळात हा निर्णय आपला आहे की नाही हे कळलं पाहिजे. आमचे निर्णय तू घेऊ नकोस. ठीक आहे.
परत भांडणं. मी तर वेगळ्या अर्थाने सुहासला समजावलं होतं. आता काय करू मी? हे काय चाललंय? विषय सुहासचा चाललाय ना, त्यातही तुझा अपमान नाही पाहवत आहे. त्यापेक्षा अमेरिकेला निघून गेला असतास ना तर तुला कोणी काहीही बोललं नसतं. उलट तुझी आठवण काढत बसले असते सगळे. बरोबर बोलतायत या. मी इथे थांबलो तर भांडणं अशीच होत राहणार. याची सगळी खापर माझ्यावर फुटणार. लवकरात लवकर इथून निघायला हवं. थांब इथे. सुहास, अरे उघड ना दरवाजा. अहो दरवाजा उघडा ना. सुहास, उघड दार. सारखा बाजूला. सुहास, सुहास दार उघड. सुहास दार उघड बघू. अहो उघडा ना, मला खूप टेन्शन आलंय. अर्चना, अर्चना शांत हो, काही होणार नाही. ताई घेईल सगळं सांभाळून. काय झालं? आधीच खूप मारले त्याला, आता अजून मारतीये का काय माहिती. काही ऐकू सुद्धा येत नाहीये. सुहास, अरे उघड ना. हे काय वय आहे का सुहासचं मार खाण्याचं? त्याला असं सगळ्यांसमोर मारायला नको होतं. ए, तिच्याकडे उपाय तरी काय होता? काही झालं ना तरी ताई चावी परत आणल्याशिवाय राहणार नाही बघा. चावी हवी ना तुम्हाला? ही चावी. ही घे एकदाची चावी. सगळं हैराण करून ठेवलं या चावीने माझं. आई आता सुद्धा तू मला सगळ्यांसमोर या चावीमुळेच मारलं. चावीमुळे नाही, तुझ्या चुकीमुळे. हो, चुकलो ना. स्वतःच्या मनासारखं करायला गेलो, स्वावलंबी बनायला गेलो, चुकलो नाही. मी मान्य करतो तुमची गुलामी आणि या गोकुळ निवासी हुकुमशाही. सुहास, कोणती गुलामी, कोणाची हुकुमशाही? तुला या घरात स्वातंत्र्य नाहीये. प्रत्येक वेळी तुला हवा तो निर्णय तू घेतलायस. तुला अडवलाय कधी आम्ही? पण आता अडवताय ना. कारण हा निर्णयच चुकीचा आहे. का? आम्हाला हक्क नाही का आम्ही कमवलेले पैसे खर्च करण्याचा? लहान होत का आम्ही? आम्ही कमवलेले पैसे आम्हाला सांभाळता येत नाही? माझी आई एक मोठी गृहोद्योजिका, माझे वडील एक मोठ्या दुग्ध व्यवसायाचे मालक, पण तरी त्यांनी आयुष्यभर काय केलं? तर तात्या आणि बयाजींची गुलामी. सुहास, आई काय चुकीचं बोलतोय मी? बोल ना, काय चुकीचं बोलतोय मी? आयुष्यभर कमवलेले पैसे बयाजीच्या हातात नेऊन दिले आणि लागतील तसं पॉकेट मनी सारखे मागून घेतले. ही गुलामी नाही तर अजून काय? आणि आता मी पण तेच करतोय. आता सिद्धू दादालाच बघ, तो त्याचे स्वप्न पूर्ण करू शकला आणि काय करतोय तो आता गुळपोळीत? काय नाही, दिवसभर घरात बसलेला असतो, नाहीतर फॅक्टरीचे छोटे मोठे काम करतो. एवढं पोटेन्शियल असून सुद्धा तो बेकार आहे इथे. आई अगं त्याला अमेरिकेच्या एका मोठ्या कंपनीतून एक जॉब ऑफर आला, पण नाही, आमचे सगळे पालक हट्टी ना आई. आणि आता बघ ना, मला मी सुद्धा घरातला दुसरा सिद्धू दादा झालो. अच्छा, हे सगळं भरवलंय सिद्धूने तुझ्या डोक्यात? आई त्यांनी मला काही भरवलेलं नाही, पण माझी अवस्था त्याच्यासारखीच झाली हे खरं. आई अगं, मी कधी माझे स्वप्न तुला बोलून दाखवले नाही, त्याचा अर्थ असा नाही होत की ते मी कधी पाहिलेच. मला सुद्धा रिसर्चसाठी परदेशात जायचं होतं, पण मी नाही गेलो. घरापासून लांब होईल म्हणून मी तो विचार सोडला. असं कित्येक वेळा मन मारत जगत आलो. बापूंचं तर माहिती नाही, कोट्याच्या बाहेरचं जगच माहिती नाही त्यांना. जे आहे त्यातच समाधानी असतात. म्हणून मला माहिती होतं की माझं म्हणणं त्यांना नाही पडणार, पण किमान तू तरी समजून घेशील असं वाटलं होतं. पण जाऊ द्या आई, घे तू ती चावी. नकोय मला ती चावी.
मी तुमची गुलामी पत्करली, पण उद्या हीच गुलामी मी माझ्या मुलीवर लादू देणार नाही. पण मीराला मी तिचं स्वातंत्र्य देणार. आता जसं तुम्ही तात्या आणि बयाजीला बांधील आहात, तसं मीराच्या बाबतीत निर्णय घेण्यात आणि तिला स्वातंत्र्य देण्यात मी तुम्हाला बांधील नसेल. मी मन मारून जगलो, माझ्या मुलीला मी कधीच मन मारून जगू देणार नाही. तुम्ही माझ्या मनाचा विचार नाही केला. माझ्या मुलीला काय वाटतं ते मी समजून घेईल. तिला काय म्हणायचंय ते सगळं ऐकून घे. काळजी घेईल मी माझ्या मुलीची. जा आहे तू, ती चावी घेऊन जा. नकोय मला ती चावी. काय झालंय? हो सासूबाई, सांगा ना काय झालंय. मी म्हंटल होतं ना, काही झालं तरी ताई चावी परत आणणार. असं मारून धमकावून चावी घेणारा ना, चावी हिसकावणं असं म्हणतात. मला हे अजिबात पटलेलं नाहीये. काय? चावी दिली म्हणजे नक्कीच यांनी मनाविरुद्ध चावी दिली असेल. ताई, तू नको मनाला लावून घेऊ. तू जे केलंय ना ते अगदी योग्य केलंय. अहो, काय अर्जू, झालं ना आता तुमच्या मनासारखं. दिली मी चावी परत. आता माझे स्वप्न ठेवतो मी गुंडाळून. अहो काय बोलताय? मग काय बोलू अर्जू? एकतर माझ्या बापाने माझं समजून घेतलं नाही, दुसरं बायकोनी समजून घेतलं नाही. किमान मला वाटलेलं माझी आई तरी माझ्या भावना समजून घेईल, पण तिने सुद्धा समजून घेतलं नाही. अहो तुम्हाला वाटतंय तसं? प्लीज जा तू. अहो पण अर्जू, मला एकट्यात राहू दे थोडा वेळ. ते बघ सिद्धार्थ, तू आता लवकरात लवकर इथून बाहेर पड. मिलिंद,
काय झालं इतकं धावत यायला? सुहासने चावी परत केली. ते होणारच होतं. ताई काकीने ज्या प्रकारे सुहासकडे चावी मागितली त्याच्याकडे दुसरा पर्यायच उरला नसणार. सुहास माझ्या स्वप्नांची शिडी होता. आता तो स्वतःसाठी देखील स्वप्न कधी बघणार नाही. बापू काकाच्या विरोधात जाऊन त्यांनी चावी स्वतःकडे ठेवून घेतली होती. नाही, खरं सांगू का, माझं ना आता मनच होत नाही अमेरिकेला जाण्यासाठी. हा जर इथे थांबला ना तर सगळा प्लॅन फिसकटेल. हे बघ, जर तू हे असं काही करू नकोस. उलट तू तुझं स्वप्न पूर्ण करून दाखव ना. म्हणजे सुहासला त्याचा फायदाच होईल ना. त्याला बळ मिळेल आणि काही वर्षांनी तू त्याला पैशाची देखील मदत करू शकतोस. आणि हट्टाने जे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू सातत्याने झगडतोयस ना ते पूर्ण कर. वेगळा हो. या गोकुळ निवास मधून बाहेर पडून स्वतःचं अस्तित्व निर्माण कर. मग ह्याच घरात ते तुला म्हणतील की खरंच आमचा सिद्धार्थ प्रचंड जिद्दी आहे. येस सर, तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात. नाही, तुम्ही नसताना तर मी असा विचार करूच शकलो नसतो. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. तुम्ही प्रत्येक वेळी माझ्यावर विश्वास दाखवला. नाही बघ सिद्धार्थ, पुन्हा असा विचार मनामध्ये आणायचा नाही. ओके? हो सर. गुड. मिलिंद, तू नक्की काय ते ठरवून घे ना एकदा. म्हणजे अरे म्हणजे त्या सिद्धार्थला घराबाहेर काढायचं की त्याला भडकवून हे घर फोडायचं ते. या घरातल्या तरुणांना मला वेगळं करायचंय. त्यांना माझा प्लॅन कळू शकतो, माझ्या रिसर्चचा प्लॅन कळू शकतो. त्यामुळे सगळ्यात आधी त्यांना बाजूला करायचंय. हो ना, मुलगा असला म्हणून काय झालं, असं मारतात का? मी व्हिडिओ बघते ना, गुड पॅरेंटिंग म्हणजे आदर्श पालक कसं बनावं हे दाखवायला हवं जरा ताईंना. असं चावी ओरबाडून घेण्याचा काय अर्थ? मी पण अशी हट्टाने चावी परत नेऊन दिली असती. फक्त तुझ्या तब्येतीमुळे शांत राहिलोय. दुसरा काही मार्ग नाहीये का? मला काही करून लोन हवंय. अरे सिद्धू, सध्या तुला नोकरी सुद्धा नाहीये आणि त्यात तुझा बँकेत रेग्युलर जमा होणारा पगार सुद्धा नाही दाखवता येणार. खरं तर खूप कठीण आहे रे. अरे अरे बघ ना, म्हणजे माझ्याकडे अमेरिकेचं अपॉइंटमेंट लेटर आहे, म्हणजे जॉब आहे आता. फक्त रे जाण्यासाठी पैसे नाही येत रे. बरं, मी पुन्हा चेक करतो आणि तुला कळवतो. प्लीज बघ, प्लीज. हो, बघतो मी. सेठ, नको काळजी करूस. एकदा का कानफाट्या नाव पडलं की पडलं. मला कोणाला दुखवून जायचं नव्हतं, पण आता सगळ्यांच्या नजरेत वाईट झालोच आहे. ठीक आहे ना, मी स्वतः प्रयत्न करतो स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. तुझ्या मनाची तयारी झाली आहे ना? हीच योग्य वेळ अमेरिकेला जाण्यासाठी. तशी कुठलीही जबाबदारी नाहीये, म्हणजे आपल्यावर मुलाबाळांची जबाबदारी नाही. नाहीतर मी जाऊच शकलो नसतो. बरं, अजून 1-2 कॉल करून बघतो काही होतं का. आलोच.